श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण पाहणार आहोत स्वामी कोणत्या रूपात नक्की कसे दर्शन देतात, त्यासाठी त्यांची सेवा कशा प्रकारे केली पाहिजे, त्याचबरोबर स्वामींना प्रसन्न करण्यासाठी नक्की काय करावं, स्वामींची कृपा कायम आपल्यासोबत कशी राहील, तर त्यासाठी काय करावं ही सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला. स्वामी समर्थ कोणत्या रूपात दर्शन देतात, तर स्वामी समर्थ मूळतः अव्यक्त निराकार चैतन्य स्वरूप मानले जातात, परंतु भक्तिभावानुसार ते विविध रूपात दर्शन देतात असे अनुभव कथनात दिसते. वास्तव स्थूल रूपात म्हणजे मानवी स्वरूपात दर्शन. काही भक्तांना स्वामी भिक्षेकरू वृद्ध म्हणून, तर काहींना धर्म मार्गदर्शक म्हणून, तर काहींना साधू संतांच्या स्वरूपात अचानक भेटतात आणि मार्गदर्शन करून अदृश्य होतात असे अनेक अनुभव सांगितले जातात. त्यानंतर स्वप्नात दर्शन म्हणजे अनेकांना स्वामी स्वप्नात दर्शन देतात, मंत्र देतात, संकटावर मार्ग दाखवतात, प्रसन्न रूपात दर्शन देतात. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे सूक्ष्म रूप किंवा संकेत रूप दर्शन म्हणजे घरातील सुगंध म्हणजे जसं की चंदन असेल, अंगरू असेल, घंटानाद, अचानक शांतता किंवा तेज, समाधीभाव यातून स्वामींची उपस्थिती जाणवते असे भक्त मानतात. त्याच्यानंतर मूर्ती, फोटो किंवा पादुका रूप दर्शन. नित्यपूजेत डोळे उघडण्याचा भास, मुख मुद्रेतील बदल, तेजस्वी प्रकाश असा अनुभव होतो. संकटातून सुटका हा त्यांच्या दर्शनाचा सूक्ष्म रूप आहे. भौतिक संकट टळणे, आरोग्य संकट दूर होणे किंवा अडथळे हटणे ही देखील त्यांच्या कृपादृष्टीचे दर्शन मानले जाते. आता आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांचे दर्शन मिळावे यासाठी कोणती सेवा साधना करावी. स्वामी समर्थ कृपाळू आहेत. विशेष विधीपेक्षा भक्तिभाव, सत्यता आणि सेवा यांना जास्त महत्त्व दिलं जातं. नित्य नामस्मरण म्हणजे सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. हे नाम कोणतेही मोजदाद न ठेवता जपावे. सकाळ सायंकाळ 10 ते 15 मिनटं प्रवासात किंवा काम करत असताना किंवा झोपण्यापूर्वी मनापासून आणि निरपेक्ष भावाने ओम श्री स्वामी समर्थ हा नाव जपणाऱ्यावर स्वामींची कृपा अतिशय वेगाने होते असं मानलं जातं. त्यामुळे सकाळ असेल, सायंकाळ असेल, 10 ते 15 मिनटं किंवा तुम्ही प्रवासात असाल, काम करत असाल, नाहीतर वेळ मिळालाच नाही तर झोपण्यापूर्वी मनापासून ओम श्री स्वामी समर्थ या नामाचा तुम्ही जप करा. या नामामुळे हा नाव जपणाऱ्यावर स्वामींची कृपा अतिशय वेगाने होते असं मानलं जातं. प्रत्येक गुरुवारी स्वामींची साधना करा. गुरुवार स्वामींसाठी अतिशय शुभ मानला जातो. पिवळी फुलं अर्पण करा, धूप दीप नैवेद्य दाखवा, श्री स्वामी समर्थ यांची आरती म्हणा. ग्रंथ पठण म्हणजे स्वामी चरित्रसार, दासगणू चरित्र ग्रंथ वाचा. व्रत किंवा नियम. स्वामींना नियम आवडते. छोटे छोटे नियम उपयुक्त असतात म्हणजे रोज सकाळी 5 मिनिटे शांतीने बसून ओम श्री स्वामी समर्थ हा जप दर गुरुवारी करा. दर गुरुवारी मंदिर दर्शन करा. महिन्यातून एकदा स्वामींच्या उपांग म्हणजे पादुकांचा अभिषेक घाला. सात्विक आहार व सत्य आचरण करा. स्वामींच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर सेवा. स्वामींच्या मार्गात सर्वात महत्त्वाची म्हणजे स्वामी समर्थांचा संदेश, जेथे दीनदुबळ्याची म्हणजे स्वामींचा संदेश आहे, जेथे दीनदुबळ्यांची सेवा केली जाते तेथे मी आपणहून येतो. म्हणजे भुकेलेल्यांना अन्न देणे, आजारी किंवा गरजूंची मदत करणे, वृद्धांची सेवा करणे, पशुपक्ष्यांना पाणी अन्न देणे ही सेवा स्वामींना अत्यंत म्हणजे सर्वात प्रिय आहे. त्यानंतर स्वामी चरित्र मनन व वाचन. दररोज 1 ते 2 पृष्ठे देखील पुरेशी आहेत. ती चरित्र वाचनातूनच स्वामींची कृपा प्रकट होते असं समर्थ भक्त सांगतात.
त्याच्यानंतर दर्शन मिळावे यासाठी भक्तिभाव कसा असावा. स्वामींच्या मते स्वच्छ मन, खरेपणा, तुम्ही सांगाल तसं मी वागेन हा समर्पण भाव, कोणाला दोष न देता क्षमा करणे, अहंकार म्हणजे मीपणा सोडणे हे झाले की स्वामींचे कृपादर्शन सहज मिळते. त्याच्यानंतर स्वामी समर्थांच्या कृपादर्शनाच्या खुणा म्हणजे जर तुम्हाला ह्या कृपादर्शन मानवतात तर तुम्हालाही म्हणजे स्वामी समर्थांचं आत्ताच दर्शन होणार आहे किंवा स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहणार आहेत हे याचे संकेत आहे. अचानक मन शांत होणं किंवा समस्या हळूहळू मिटणं किंवा योग्य मार्गदर्शन मिळू लागणं, अचानक योग्य लोक भेटणं, नामजपात आनंद येणं, भीती दूर होणं हेच त्यांचे सूक्ष्म दर्शन आहे. स्वामींचा संदेश म्हणजे भक्ताच्या मनात जेव्हा प्रामाणिकता येते तेव्हा मी शोधून भक्ताजवळ येतो असं स्वामी समर्थ म्हणतात. स्वामींना प्रसन्न होण्यासाठी कठोर विधीपेक्षा सरळ, नितळ आणि प्रेमभक्तीने केलेली साधना व सेवा सर्वात महत्त्वाची मानली जाते. आता आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांना प्रसन्न करण्याचे अत्यंत प्रभावी पारंपरिक 7 उपाय. पहिला आहे नित्य नामस्मरण. सर्वात श्रेष्ठ मार्ग म्हणजे नामस्मरण. स्वामींना प्रसन्न करण्याचा सर्वात वेगवान मार्ग म्हणजे ओम श्री स्वामी समर्थ हे नाम मनापासून जपणे. सकाळ सायंकाळ 10 ते 15 मिनटं किंवा चालताना, कामात, प्रवासातही तुम्ही हे नाम म्हणू शकता. संख्या महत्त्वाची नाही, भाव महत्त्वाचा आहे. स्वामी म्हणतात नाव घेतले की मी धावून येतो. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे गुरुवारची विशेष सेवा. गुरुवार स्वामींसाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. स्वच्छ स्थानी दीप लावा, पिवळी फुले अर्पण करा, स्वामींची आरती करा, शक्य असेल तर मंदिर दर्शन करा, थोडा वेळ शांत बसून जप किंवा ध्यान करा. तिसरा आहे स्वामी चरित्र वाचन. दैनिक 1 ते 2 पृष्ठे देखील पुरेशी. दत्त संप्रदायात ग्रंथपठण थेट आशीर्वाद मानतात. जर मनावर ताण असेल, प्रश्न असतील तर स्वामी चरित्र उघडून उक्तीचं दर्शन घेणंही प्रभावी मानलं जातं. चौथा आहे सद्गुरू भक्ती व सत्याचरण. स्वामी समर्थांचा मुख्य उपदेश म्हणजे सद्गुरू भक्ती असेल तर मी स्वतः प्रसन्न होतो. खोटं बोलणं टाळा, कुणीही दुखावू नये, अहंकार टाळा, व्यवहार स्वच्छ ठेवा. स्वामींना हे अत्यंत प्रिय आहे. पाचवं म्हणजे सेवा स्वामींना सर्वात प्रिय आहे. स्वामींचा स्पष्ट संदेश आहे, दीनदुबळ्यांची सेवा करा, तिथे मी असतो. भुकेलेल्यांना अन्न द्या, आजारी गरजू लोकांची मदत करा, वृद्धांची सेवा करा, पक्षी प्राण्यांना अन्न द्या. कितीही थोडी सेवा असली तरी स्वामी प्रसन्न होतात. 6वं म्हणजे सात्विकता व शुद्ध मन. अपशब्द टाळा, नकारात्मकता व द्वेष दूर करा. स्नान करून पूजा जप करा. घरात शांत व प्रसन्न वातावरण ठेवा. स्वामी म्हणतात मन स्वच्छ, भाव निस्मी असेल तर माझी कृपा सहज मिळते. 7वं आहे समर्पण भाव. जे होईल ते तुझी इच्छा. म्हणजे स्वामी समर्थांना समर्पण भाव सर्वात प्रिय आहे. चिंतेऐवजी स्वामींवर विश्वास ठेवणं, सगळं माझ्यासाठी चांगलंच घडतंय असा भाव ठेवणं. कामाच्या शेवटी मनात नमस्कार करणं. स्वामींच्या कृपेसाठी विश्वास हेच मुख्य द्वार आहे. यामुळे काय अनुभूती मिळू शकते तर स्वामी प्रसन्न झाल्यावर अनेकांना जाणवतं की मन शांत होणं, अडथळे आपोआप दूर होणं, योग्य मार्गदर्शन मिळणं, स्वप्नात निर्देश, घरात सकारात्मक ऊर्जा येणं, त्याचबरोबर भीती नष्ट होणं. तर हे तुम्हाला बदल दिसून आले की समजा स्वामी प्रसन्न झाले तुमच्यावर. स्वामींची कृपा आता कायम सोबत राहणार आहे. स्वामींचं दर्शन तुम्हाला ह्याच मार्गाने झालेलं आहे आणि स्वामींची कृपा आता इथून पुढे तुमच्यासोबत कायम राहील आणि स्वामी तुम्हाला ह्याच रूपात दर्शन देत आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.